नमस्कार शिक्षक मित्रो. निपुण महाराष्ट्र अभियान या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिकाधिक सुखकर करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या भाषा विषयांतर्गत मार्गदर्शक व्हिडिओच्या मालिकेतील सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो या अध्ययन स्तरासाठीचा हा एक व्हिडिओ. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्दाचे वाचन करता येणे ही खऱ्या अर्थाने स्वरचिन्हासह अक्षरांना वाचता येण्याची पहिली पायरी आहे. आणि या पायरीतील प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार पाडू शकलो तर मुलांना आपण अस्खलितपणे वाचन करता येण्याकडे कसे घेऊन जाऊ शकतो याचा अनुभव आपण आज घेणार आहोत. तर शिक्षक मित्रो, या ठिकाणी आपण या आधीची पायरी पाहिली आहे. क अधिक प, क प अशा प्रकारच्या शब्दाचं आपण विद्यार्थ्यांना वाचन दिलेलं आहे. त्यानंतर घ अधिक र बरोबर घर या शब्दाचं म्हणजे स्वर चिन्ह विरहित शब्दांचं आपण विद्यार्थ्यांना वाचन दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला तर या एक स्वर आणि स्वरचिन्ह अशा प्रकारचं आपण शैक्षणिक साहित्य तयार करू शकतो. या ठिकाणी स्वर आहेत अ आ इ उ ऊ ए ऐ ऐ ओ अ औ अम आ आणि त्याच्या खाली प्रत्येक स्वराच्या खाली त्याचे चिन्ह आहे आणि या चिन्हाची ओळख आपण विद्यार्थ्यांना अशा प्रकारे तक्त्याच्या स्वरूपात देऊ शकतो आणि एक एक अक्षर घेऊन त्या अक्षराच्या सहाय्याने त्या स्वरचिन्हाचा उच्चार कसा होतो अक्षरासोबत ते सुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनुभव देऊ शकतो. या ठिकाणी ब आहे, या ठिकाणी आ आहे, आचं चिन्ह बघा, या ठिकाणी कान आहे, बा झाला. या ठिकाणी बी, या ठिकाणी बी, या ठिकाणी बू, या ठिकाणी बू, या ठिकाणी बे, या ठिकाणी ब्या, बै, बो, बॉ, बौ, बम, बहा अशा प्रकारे आपण सर्व जे अक्षर आहेत ते अक्षर आपण तयार करू शकतो आणि विद्यार्थ्यांना स्वर आणि स्वरचिन्हाचा या ठिकाणी उच्चार कसा होतो याचा अनुभव आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. तर आपण स्वर आणि स्वरचिन्हाची ओळख विद्यार्थ्यांना दिल्यानंतर 2 अक्षरी स्वरचिन्हयुक्त शब्द 2 टप्पे पाडून वाचायला शिकविले तर ते खूप परिणामकारक ठरते. पहिला टप्पा. आता या ठिकाणी आपण अशा प्रकारची स्वरचिन्हाची खिडकी या ठिकाणी तयार करू शकतो. या ठिकाणी फक्त काय केलेलं आहे आपण एक स्वरचिन्ह घेतलेलं आहे. आता या ठिकाणी काना घेतलेला आहे. मग अशा प्रकारचे जे अक्षर आहेत अक्षर तयार करायचे आणि या खिडकीमध्ये जर आपण लावले तर या ठिकाणी बघा आपण विद्यार्थ्यांना अगोदर स्वरचिन्हाची ओळख दिली आहे. ह अधिक आ मग झाला हा त. आता हे झालं. पुन्हा दुसरा आपण शब्द घेऊ शकतो बघा ग आ लावला य गाय. अशा प्रकारचे आपण विविध कार्ड तयार करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अनुभव देऊ शकतो. तशाच प्रकारे आपण विलँडी म्हणजे ईचा उच्चार या ठिकाणी आपण अक्षर लावून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळे शब्द तयार करून देऊ शकतो, विद्यार्थ्यांना तयार करायला लावू शकतो. नीर या ठिकाणी बघा तीर, या ठिकाणी खीर. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना ज्यामध्ये एकच स्वरचिन्ह आहे अशा शब्दांचा अनुभव आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आता या पुढची दुसरा टप्पा असा आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 स्वरचिन्ह त्या ठिकाणी आले पाहिजेत आणि त्याचा अनुभव आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. आता या ठिकाणी बघा अशा प्रकारचं हे अक्षर कार्ड तयार केलेलं आहे आणि बघा या ठिकाणी आ पण आहे आणि ए पण आहे. म्हणजे सुरुवातीला आपण एका स्वरचिन्हाची ओळख विद्यार्थ्यांना दिली. आता आपण 2 स्वरचिन्हाची ओळख देत आहोत. पहिल्याचं जोडीकरण झाल्यानंतर दुसऱ्याकडे आपण जात आहोत. आता या ठिकाणी विद्यार्थी असणार ना ते किंवा असं असेल प ह आहे आणि अशा प्रकारचे आपण स्वरचिन्हाची खिडकी तयार केली ओ ए. आता या ठिकाणी ओ हे अशा प्रकारचे शब्द विद्यार्थी या ठिकाणी तयार करणार आहे. या ठिकाणी आपण अ ची ही खिडकी तयार केली आहे आणि या ठिकाणी जर आपण अशा अक्षर जर या ठिकाणी कार्डावर लिहिली तर विद्यार्थी काय करतील हे कार्ड याच्या मागे असं लावतील आणि या ठिकाणी ज अ आणि य जॉय अशा प्रकारचा हा शब्द तयार झालेला आहे. दुसरा आपण घेऊ शकतो. आता या ठिकाणी दुसरं कार्ड टाकतो मी क ल अशा प्रकारचे 2 अक्षर आहेत. हे जर आपण यामध्ये टाकले बघा या ठिकाणी शब्द तयार होईल कॉल. आपण तिसरा घेऊ या ठिकाणी. आता म ल हे 2 अक्षर आहेत. या ठिकाणी जर आपण टाकले त्याचा शब्द होईल मॉल. त्याच्या पुढे घेऊ आपण बघा या ठिकाणी ब ल असे 2 अक्षर आहेत. या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना अनुभव देऊ बॉल. या ठिकाणी ड ल अशा प्रकारचे अक्षर आहेत आणि या ठिकाणी अक्षर होईल शब्द तयार होईल या ठिकाणी डॉल.
अशा प्रकारे आपण जर ह्या शब्द खिडक्या जर तयार केल्या तर विद्यार्थ्यांना आपण त्या स्तरापर्यंत नेऊ शकतो.